जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव नारायणगाव येथील त्यांच्या बंगल्यावर ठेवण्यात आले. या प्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शरद सोनवणे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, सभापती संजय काळे, अनिल तात्या मेहर, ज्ञानेश्वर खंडागळे, किशोर शेठ दांगट, संतोष नाना खैरे, सुजित खैरे, संजय शेठ पानसरे, उपसरपंच योगेश पाटे, संतोष वाजगे, सूरज वाजगे, मकरंद पाटे, अनेक विभागाचे आजी माजी शासकीय पदाधिकारी तसेच सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या बेनके यांच्या बंगल्यावर दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी मोठी रांग लावली होती. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. दुपारी 12 नंतर स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजेच हिवरे बुद्रुक येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी देखील अनेक जणांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत. आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात. नक्कीच आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार, कार्यसम्राट आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनाची वार्ता जुन्नर तालुक्यात जेव्हा कळाली तर एक जुन्नर तालुक्याचं नागरिकांवर एक शोककळा पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये, या राजकारणाच्या पटलावर आदरांनी वल्लभशेठचं नाव या ठिकाणी घेतलं जातं. एक आदरयुक्त दरारा त्यांचा या निमित्तानं या प्रशासनावर असेल, कार्यकर्त्यांवर असेल किंवा तरुणांवर वेगळ्या पद्धतीचं आपल्याला नेहमीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. राजकारणात काम करत असताना खरं तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळेला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. ज्या वेळेला काँग्रेसनंतर पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळेला प्रामुख्याने वल्लभशेठला आपल्याला पहिल्यांदा प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण पाहायला मिळालं आणि पवारसाहेबांनी त्या ठिकाणी वल्लभशेठला उमेदवारी दिली आणि 2 वेळेला या जुन्नर तालुक्यातून पवारसाहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा पवारसाहेबांचा खंदा समर्थक, खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांना जुन्नर तालुक्याने निवडून दिलं आणि त्यांची कारकीर्द आपल्याला बघायला मिळाली. मग उपाध्यक्ष कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद अनेक 10 वर्ष त्यांच्याकडे होतं. त्या माध्यमातून या जुन्नर तालुक्यामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर असे योगदान या निमित्तानं दिलेलं आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून काम करत असताना या पुणे जिल्ह्यातील संघटना पवारसाहेबांच्या मागं कशा पद्धतीने मजबूत करायचं कामही त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी, अशी जुन्नर तालुक्यातील अनेक विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहेत. आणि ज्या वेळेला पवारसाहेबांचा एक खंदा समर्थक म्हणून त्यांचा नावलौकिक या पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचा आवाज उठवताना आपण नेहमीच त्या ठिकाणी पाहिलेले. अशा आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये खरं तर स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील, यांच्याबरोबरीनं गेले 15 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक म्हणून काढले. तात्विक मतभेद जरी त्यांचे कायम राहत जरी असले तर परंतु राजकारण आणि शेरकर आणि बेनके परिवाराचं स्नेहसंबंध जपायचं कामही त्यांनी त्या निमित्तानं केलं. एकमेकाची सुखदुःख असतील किंवा एकमेकाच्या अडीअडचणी असतील याच्यामध्ये विचारपूर्वक ते निर्णय घेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून इथून मागच्या काळामध्ये होत गेलेला आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसून आला. तेच ऋणबंध टिकवण्याचं काम खरं तर आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आलेलं आहे. नक्कीच बेनके कुटुंबालाही त्यांच्या जाण्यामुळं दुःख झालेलं आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व घटकांना या निमित्तानं दुःख झाले आहे. तसंच शेरकर परिवाराला दुःख झाले. जेवढं बेनके परिवाराला तेवढं शेरकर परिवाराला झालेलं आहे. त्या दुःखामध्ये शेरकर परिवार सामील आहे. त्याचबरोबर विघ्नर परिवारातील सर्व संचालक मंडळ असतील, त्याचबरोबर सभासद, ऊस उत्पादक असतील, कर्मचारी वृंद असेल, विघ्नर परिवार असेल, त्यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. एक बुलंद आवाज ह्या जुन्नर तालुक्याचा खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या भूमीतील असणारा एक असं नेतृत्व आपलं हरपलं आहे की त्यांच्याबद्दल शब्दामध्ये काय व्यक्त करावं आणि किती करावं. पण एक कर्तव्यगार नेतृत्वाच्या मागे ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील त्या ठिकाणी हा जुन्नरचा आवाज आणि जुन्नरच्या कार्यासाठी, जनतेसाठी जो आवाज उठवून जे काम केलं. तब्बल शरद पवार साहेबांची साथ होती आणि शरद पवारांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे आपण आज तागायत पाहतो आहे. परंतु त्याचबरोबर विरोधकाने केलेलं कामसुद्धा माझ्या तालुक्यासाठी आहे. माझ्याबद्दल सांगते मी की त्यांनी कधीच त्याचा दुस्साहस नाही केला. जे माझं आहे
ते सुद्धा कार्यकर्त्यांना सांगून वाजून सांगायचे की जे काम ताई करते ते या जुन्नर तालुक्यासाठी करते, आपल्या तालुक्यासाठीच लढते आहे. आणि म्हणून असं विरोधकाचं सुद्धा कौतुक करून विरोधकाला सुद्धा साथ देण्याचं काम करणारा एक रुबाबदार माणूस आपल्यातून गेलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येकजण आज म्हणत आहे की वल्लभ शेठ आपल्यातून गेलेले आहेत, पण वल्लभ शेठच्या मागे जी शक्ती होती ती आमच्या राजसीताई बेनके होती. कारण एक महिला, एक पत्नी कशी असावी, तर एक सात्विक येणारा कार्यकर्ता, येणारा प्रत्येक व्यक्तीला जपणारी आणि तितक्याच प्रेमाने त्यांनी जे या ठिकाणी स्वतःची प्रतिमा उभी केली ती आगळीवेगळी आहे. आणि म्हणून आज ताईच्या दुःखाला पारावार नाही, या ठिकाणी आमच्या वहिनीच्या दुःखाला पारावार नाही. आणि म्हणून आज आपण आपल्या तालुक्यातलं एक वैभव गमावलेलं आहे. निश्चितपणाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष असतील, सर्व कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे या राज्यात असणारे देवेंद्रजी शिंदेजी आणि अजितदादा पवार यांच्या सरकारच्या वतीने आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि मंत्री म्हणून जे काम करत आहेत ते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वतीने देखील आज कोंढाजीबाबा डेअरी आश्रम अध्यक्ष या नात्याने देखील भावपूर्ण श्रद्धांजली, अखेरचा सलाम वल्लभ शेठ बेनके यांना करतो. जसं दादांनी सांगितलं, ताईंनी सांगितलं, एक तालुक्याचं एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ज्यांनी 20 वर्ष आपली कारकीर्द केली, पण आमदार म्हणून सातत्यानं त्यांचा तो आदरयुक्त भीती जी प्रशासनावर पकड होती, त्यांच्या नजरेतूनच अधिकारी सगळं काही समजून जायचं, असं एक खंबीर नेतृत्व. आणि ह्या तालुक्याच्या विकासासाठी ज्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे याचे प्रश्न, पाणी प्रश्न असतील ते सातत्याने पूर्ण करण्याचं, म्हणून ह्या तालुक्याच्या विकासामध्ये भर टाकण्याचं 20 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून आज प्रत्येक कार्यकर्त्याला, कुठल्या पक्षाचा नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा सार्थ अभिमान होता आणि ते गेल्याचं दुःख आहे सर्व कार्यकर्त्यांना. म्हणून आज हे सगळं काय पाहायला इथं मिळतं आहे, हे सगळं त्यांचं असणारं त्याचं वलय आणि प्रेम खऱ्या अर्थानं आज लोकांमधून हे करताना दिसून आले की आज गेल्याने फार मोठी दुःख या तालुक्यातलं एक कर्तव्यदक्ष आणि एक चांगलं नेतृत्व खऱ्या अर्थाने हरपलं आहे.